केजच्या सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। त्या संदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झाडावर चढून आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आज मठाधिपती रतन महाराज यांनी पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचाराचे आरोप फोडण्याचा प्रयत्न केलाय। त्याचबरोबर केशव महाराज गीतेंवर गंभीर आरोपही केलेत। केशव महाराज गीतेंची काही महिन्यांपूर्वीच रतन महाराज यांनी उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती। नियुक्तीनंतर सर्व अधिकाऱ्यांची मागणी करत केशव महाराज गीतेंनी धमकी दिल्याचा आरोप रतन महाराज यांनी केलाय। मठातून निघून जा, राजीनामा दे, अन्यथा तुझी मस्साजोगमधील देशमुख सरपंचासारखी गत करतो अशी धमकी दिल्याचा आरोपही रतन महाराज यांनी केला आहे। केशव त्या ठिकाणी नाथराव गीते नंदागौड तालुका परळी जिल्हा बीड हा त्या ठिकाणी शिष्य सर्व लोकांनी त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन आले। हा शिष्य तुम्ही घेतला पाहिजे, हाच शिष्य त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहील म्हणतो। म्हणून त्या ठिकाणी त्या शिष्याकडून मी त्या ठिकाणी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी नियमावली लिहून घेतलेली आहे। वही लोकांच्या नादी लागून वही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे। बरेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज त्या ठिकाणी अधिकारी लोकांकडे त्या ठिकाणी त्याने दाखल केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।